नमस्कार मंडळी, मी साक्षी शेडगे. आज बघूया आपण गावाकडील पद्धतीचे झणझणीत असं पिठलं भाकर. यासाठी लागणारे साहित्य: मिरची, लसूण, कोथिंबीर आणि आलं ह्याची पेस्ट करून घेऊ. पिठलं करण्यासाठी घेऊ कढई, त्यामध्ये तेल, जिरं आणि कांदा हे टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. कांदा भाजण्यासाठी थोडे चवीनुसार मीठ टाकूया आणि कांदा चांगला परतून घेऊया. थोडा लालसर झाल्यावर ह्यामध्ये मिरचीची पेस्ट हे टाकून घ्यायची आहे. मिरची ही चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची, म्हणजे हे मिरचट लागत नाही. आता ह्यामध्ये थोडी हळद टाकू. हळद टाकून मिक्स करायचं आहे. आता हा चांगला मसाला भाजला गेला आहे. ह्यामध्ये बेसन पीठ थोडं थोडं टाकत हे चांगले भाजून घ्यायचे आहे. तेलामध्ये बेसन भाजल्यामुळे ह्यामध्ये गाठी होत नाहीत आणि टेस्टलाही छान लागते. थोडं थोडं करत बेसन हे भाजून घ्यायचे आहे. ह्यामध्ये कोमट पाणी करून टाकायचे आहे. थोडे थोडे पाणी देखील थोडे थोडेच टाकायचे आहे, म्हणजे ह्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. गुठळ्या होऊ नये म्हणून सारखे हलवत राहायचं आहे. ह्यामध्ये कोमट पाणी वापरायचं आहे. आपल्याला हवं एवढं पाणी आपण टाकायचे आहे. हे घट्टही छान लागतं आणि मीडियम देखील छान लागतं. तुम्हाला जसं आवडेल असं तुम्ही करू शकता. पाणी टाकून ह्यावर झाकण ठेवायचे आहे. 10 मिनिट चांगले हे शिजवून द्यायचे. आपले पिठले तयार. ह्यावर कोथिंबीर टाकून घेऊया जेवायला. गावाकडील पद्धतीचं झणझणीत असं पिठलं भाकर. लाईक अँड सबस्क्राईब.